सात्विक डिनर थाळीचा बेत बनवला. तर बरेच दिवस झालं की मी सपक डाळ खाल्ली नव्हती, जी आपल्या महाराष्ट्रामध्ये सपक डाळ किंवा फिकी डाळ म्हणून फेमस आहे. तर खूप दिवस झालं खाल्ले नव्हते, म्हणून म्हणलं ठीक आहे चला बनवूत. आणि त्यासोबत थोडंसं तिखटही पाहिजे म्हणून ठेचा वगैरे बनवला. तर त्यासाठी मी डाळीला पहिलंच भिजू घालून ठेवले होते, म्हणजे भिजलेली डाळ लवकर शिजते. डाळीमध्ये मी पहिलंच हळद आणि तेल टाकून घेतलं. जर आपण तेल टाकलं ना तर डाळ लवकर शिजते, म्हणून मी तेल टाकून घेतले आणि माझी डाळ खूप छान शिजली होती. आणि साधी फोडणी द्यायची सपक डाळला. काही कांदे, टमाटे, मिरची वगैरे काही टाकायची गरज नाही. जिरे, कोथिंबीर आणि लसूण वगैरे टाकून फोडणी द्यायची. चवीला एकदम भारी लागते. आणि त्यासोबत मी पकोडे केले होते, जीरा राईस बनवला होता, पक्षडा वगैरे, जे रायतं वगैरे सगळं एवढं छान झालं होतं ना, खरंच एकदम भारी वाटत होतं. फुल जेवले. रोजच्या जेवणापेक्षा थोडंसं 2 घास जास्तच जेवण झालं, म्हणून म्हणलं चला ठीक आहे, आता जेवण केलं तर शतपावली करावीत. म्हणून शतपावली करण्यासाठी आम्ही दोघंजणही गेलो टेरेसवर. आणि मी चालत होते आणि तेवढ्यात एवढी थंडी आणि फुल जेवण झालेलं. असं होतं आमचं डिनर प्लॅनिंग. चला भेटू पुन्हा. बाय.